भारत आज स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे, ही चांगली बाब आहे. मात्र समाजाभिमुख समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा. त्यातून नवोद्योजक घडती याची सुरुवात हॅकेथॉन स्पर्धांमधून होते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून पुढे यावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कारच या कार्यक्रमात देण्यात आला. इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेटिव्ह टेकॅथॉन 3.0 या हॅकेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशनकडे वळण्याचे आवाहन केले. JSPM नरे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या टीम ॲग्रोयंत्रने यंदाचे विजेतेपद पटकावले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळगड, इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे, ASSMS IOITचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, तेजस यादव, प्राध्यापक देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडदे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओवाळ, सोहम नेत्रे आदी उपस्थित होते. यंदाच्या इनोव्हेटिव्ह टेकॅथॉन 3 मध्ये 450 संघाचे 1700 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी 24 तास प्रत्यक्ष काम करत दिलेल्या समस्येवर उपाय शोधले व त्यातील एकूण 40 संघांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेला ASSMS IOITचे सहकार्य लाभले आहे. इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या देश पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ पार पडला आहे. या बक्षीस समारंभ प्रसंगी सुकाणू समितीचे अध्यक्ष नितीन करमळकर सर, SPPचे व्हाईस चान्सलर सुरेश गोसावी सर, पराग कारकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ आज पार पडलेला आहे. ही हॅकॅथॉन स्पर्धा 3.0 ही हॅकॅथॉन स्पर्धा, या हॅकॅथॉन स्पर्धेला देशभरातनं 480 टीम्सनी सहभाग नोंदवला. त्यातल्या 450 टीमला आपण निमंत्रित केलं. या निमंत्रित टीमपैकी सुमारे 40 टीमला आज आपण बक्षीस वितरणासंदर्भात सर्व पारितोषिके जारी केलेली आहेत. name is Vaishnavi Pokre. I am from JSPM Nare Technical Campus Pune. We are presenting Agro Yantra project. ओके, आमच्या टीमचं नाव ॲग्रो यंत्र आहे आणि आम्ही हा टोटली फार्म रिलेटेड प्रोजेक्ट केला होता. म्हणजे जसं की आपण फार्म घरी बसून ऑपरेट करू शकतो अशा अकॉर्डिंगमध्ये हा प्रोजेक्ट होता. खरंच हा खूप चांगला एक्सपिरियन्स असेल माझ्या लाईफमधला फर्स्ट. आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम आले की आम्ही ते रिअल टाईममध्ये फेच केले. आणि आमचे कल्पेश सर, सिरियसली सांगते मी, कल्पेश यादव सरांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. समाजामध्ये जे काही अनेक प्रश्न आहेत, पर्यावरण एक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट सारखे आहे, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात, अनेकविध एरिया आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडल्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावेळेला त्या भागातून किंवा त्या सब्जेक्टमधला एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट आपला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपल्या कॅम्पसवर असेल तर मला असं वाटतं की आणखीन या संपूर्ण गोष्टीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं बळ मिळेल. त्याला समाजासाठी जर काही करायचं असेल तर त्याला आपल्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वेअर पीपल मॅटर, जिथे लोकांसंदर्भात त्याच्यात बदल होतो, त्यांची काय गरज आहे, तर आपण आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडे काय आहे आणि त्यांना कशाची गरज आहे असा विचार करून ज्यावेळेला एखादी गोष्ट आपण तयार करू आणि ती समाजासाठी उपयोगी पडेल, ते खऱ्या अर्थाने ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल. आणि हे सगळं करत असताना सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे ज्यावेळेला 11वी 12वी करू येतात त्यावेळेला ते काही बेसिक डेफिनेशन जिथे शिकतात त्या मात्र त्यांना इथे अप्लाय करायला लागतात, जिथे आपण ॲक्युरसी प्रिसिजन फक्त म्हणतो, पण इथे ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला लागते की ॲट व्हॉट ॲक्युरसी माझी सिस्टीम चालणार आहे, किती प्रिसिशनने चालणार आहे, कुठल्या डायरेक्शनला किती वेगाने जाणार.